पण मार्चचं आंदोलन मात्र अतिशय मोठं आणि चांगल्या प्रमाणात आणि कसं येता येईल, रेल्वेनं विदाऊट तिकीट येता येईल का? त्यामुळे सर मी जाईल 25 तारखेला. काय नक्की ही ईव्हीएम वरती विश्वास तुम्ही एक सांगा, सर्व खासदार 50, 60, 20,000, 10,000च्या मतांनी निवडून आले. पुऱ्या महाराष्ट्राचा इतिहास जर जेव्हापासून निवडणुका लागल्या तेव्हापासून जर पाहिलं तुम्ही, तर काही निवडक लोक बोटावर मोजणार एवढे निवडक, यांचा लीड 50, 60, 70,000, 1 लाखाचा राहायचा निवडक लोकाचा. आता आयरा गैरा नत्तू गैराचे लीड 1 लाखाच्या वर आहे. म्हणजे एकाएकी एवढा फरक कसा पडला आहे? बेमानीनं मतं चोरणाऱ्यांचं सरकार आलं की काय? म्हणजे जब कटर आम्ही पकडायचा. पहिले एखाद्या एस टी डेपोमध्ये गेलो का 500 रुपयाचा चोर असला का त्याला पकडून मारायचं आपण आणि त्याचे 500 रुपयेवाल्याला चोर म्हणायचं. आणि हे मतं चोरणारी टोळीच कुठून आली मला माहीत नाही. म्हणजे जगाच्या पाठीवर मतं चोरणारी टोळी जगात जर कुठं निर्माण झाली असेल तर त्या हिंदुस्थानात तयार झालेली आहे. आणि म्हणून त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. म्हणून आम्ही आह्वान करतो कि अगर तुम्हारे में दम है, अगर आप प्रभु रामचंद्र का आदर्श जानते हो, प्रभु रामचंद्राला तुम्ही आम्ही आदर्श मानतो आहे, तर माझं असं मत आहे का EVM मशीन राहू द्या, पण जे VVPAT येतं ना, त्या VVPATवर आमचा मतदान केंद्र क्रमांक असला पाहिजे आणि ते चिठ्ठी VVPAT आमच्या हाती आला पाहिजे आणि त्याच्यावर आमची सही असली पाहिजे. सही आणि मतदान क्रमांक झाला का मतपेटीची अवस्था असली पाहिजे. म्हणजे EVM मशीन पण राहील आणि वेळ लागली तर मतपेटी पण मोजल्या जाईल. आज तुम्ही दिलेलं मत, पत्रकार म्हणून तुम्ही पण, तुमचा हा प्रश्न आहे का मी मारलेलं मत मला दाखवता येतं का सरकारला? संविधानानं हा अधिकार दिलेला आहे का माझं मत कुठं गेलं ते मला पाहायला भेटलं पाहिजे. ते पाहायला भेटत नाही, कारण ते वरली मटक्याच्या आकड्यासारखी चिठ्ठी येतं. 4ले 5 लावलं तशी एक पांढरी चिठ्ठी येतं आणि सगळे बरबटलं आहे. 15 वर्षात जेवढं करप्शन झालं सुरू देशात, इथलं न्यायालय असेल, इथले निवडणूक कार्यालय असेल, निवडणूक आयोग असेल, पुरं करप्शन झालं. जानकर एकटेच राजीनामा देतो म्हणतायत. महाविकास आघाडीतले बाकीचे आमदार आहेत ते काय यावरती बोलायला तयार नाही. कुठेतरी त्यांचाच बळी दिला जातो का? बळीचा प्रश्न नाही, हा स्वतःच्या स्वाभिमानाचा असतं, लढाचा असतं. बाकीच्यांना ती चळवळ बरोबर वाटत नसेल, त्यांना ते नाही निवडून आलं तर कशाला बाबा आपण. पण उत्तमराव जानकरांनी लढा जो उभा केला, निवडून आल्यानंतर कोणी असं बोलत नाही, पण त्यांनी जे हिंमत दाखवली ती फार महत्त्वाची आहे आणि त्याला बच्चू कडूचा मानाचा मुद्रा आहे. पालकमंत्री पदाचे पण सगळ्या अजून घोळ सुरू आहे, नाराजी नाट्य सुरू असून तरी काय करणार आहे? या राज्यामध्ये रोज एक मुर्दा पाळला जातो. वाटतं का इथं कायद्याचं राज्य आहे म्हणून? आरोपी सापडत नाही, कोणी असो हो. तुम्ही जातीवर नेता ते प्रकरण, लाज नाही वाटत? अरे कुठल्या गुन्हेगाराला काही जात असतं का? त्याचा काही धर्म असतं का? पण हा व्यवस्थित मर्डर आहे. आम्ही पाहतोय झाला मर्डर, त्या गुन्हेगारांना जो काही गुन्हेगारी केली असेल ते तर नालायक आहे वय, पण याच्यावर राज करणारे लोक त्याच्यापेक्षा जास्त नालायक आहे. याच्यावरही राजकारण कोणी करत असेल, एखाद्याच्या घरचा जीव जात असेल आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचं काम वरिष्ठ स्तरावरून होत असेल, कोणाचा ना कोणाचा कट कसा काढता येईल अशा भूमिका ठेवून जर तुम्ही कारवाई करत असाल तर तुमच्यासारखे नालायक कोणी नाही. गृहमंत्री म्हणतात की सगळे कोणाला सोडलं जाणार नाही. या सगळ्या गोष्टी सक्षमपणे वाटतं. माझं काय मत आहे, तुम्ही शिवाजी महाराजांना मानणारे आहे, केंद्रापासून तर राज्यापर्यंत तुमचं सरकार आहे. एवढा वेळ लागतो हो? एवढा वेळ लागतोय? तुम्ही सांगा, साधारण नोटीस नाही, कधी तक्रार नसतं लगेच ईडी लागतं. आणि तो कोणता कराड का कोण आहे काय मग नाव नाही आठवत त्याचं, काय वाल्मिक कराड, त्याच्यावर एवढी इष्टे सापडल्यानंतर एक नोटीस जात नाही तुमची. सैफ अली खानच्या तत्काळ कारवाई झाली. हा कसं आखरी बटेंगे तो कटेंगे, तिथून फतवा निघाला असेल कदाचित, म्हणून काही झालं असेल. म्हणजे माझं म्हणणं असं आहे का इथं कधी कधी मारणारा मोठा पाहिजे असते, नाहीतर मरणारा मोठा पाहिजे.
मग ते मीडियामध्ये येतं आणि तशा प्रकारचं कारवाई सुरू होते. दोनही गरीब बसले तर ते तुम्ही दाखवत नाही आणि सरकारही त्याच्यावर लक्ष देत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे बरं. म्हणजे इथं ह्या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सामान्य माणसाचं मरण होत नाही. संतोषराव देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यासारखा जीव एकांचं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या गुंडागर्दीत पोलिसांच्या हातात मृत्यू होतं आणि पोलिसांचा सहारा घेऊन रस्त्यावर मारलं जातं. याच्यासारखी शोकांकिता नाही. आम्ही सांगतोय का जर खरं तुम्हाला जर कायद्याचं राज्य घडवून आणायचं असतं तर 8 दिवसात सोक्ष लागून फास्ट ट्रॅकवर आम्ही पाहतोय निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि दाखवून द्यायला पाहिजे होतं का जास्तीत जास्त 6 महिन्यात. कारण जे काही झालं ते प्रचंड भयानक झालेलं आहे. म्हणजे मला असं वाटत नाही का अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल तर याच्यासारखी शोकांकिता नाही. आमचं आता पुढील आंदोलन काय चर्चा केली पाहिजे, कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे त्या पद्धतीनं. मला असं वाटतं का पहिले विमा 1 रुपया घेऊन आखरी सरकारनंच पैसे भरावं. 7/12 आहे, आधार कार्ड आहे, सगळंच आहे. आधार कार्ड काढलं म्हणजे लिंक आहे का नाही तुम्हाला. मग सरसकट 1 रुपया न घेता 1 रुपया भराची तर गोष्ट सोडाच, 1 रुपया भरायला 50 रुपये खर्च येतं, 100 रुपये म्हणजे अधिक मूर्खपणा. म्हणजे एवढं मूर्खा म्हणजे ते म्हणतं ना का कसं राज्य चालवायची काय डोका आहे का नाही अशा प्रकारची अवस्था आहे. तुम्ही सांगा 1 रुपया कशाला ठेवला मग, काय गरज आहे का. सरसकट सगळ्यांचा विमा उतरवा ना. काय होतं त्याला खर्च किती येतं त्याला झाले. त्या म्हाताऱ्या माणसांना त्या शेतकऱ्यांना जा तो 1 रुपया भरा. म्हणजे ते म्हणतं ना का एखाद्याच्या म्हणजे ते पेराचे टाकाचे 100 रुपये. खरं तर विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर पहिले दिव्यांगाचं दर्शन घेतलं आहे आणि आता उद्या सकाळी विठ्ठलाचं दर्शन घेईल. मला असं वाटतं का एक जी काही कुचंबना होत आहे दिव्यांग मंत्रालय झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं का दिव्यांगांसाठी एक चांगले दिवस येईल. परंतु इतर राज्यातलं असणारं मानधन आणि या राज्यातलं असणारं मानधन अर्ध्यापेक्षा कमी आहे. म्हणजे देशभरात सगळ्या राज्यामध्ये 3000च्या वरते मानधन दिलं जातं आणि इथं मात्र फक्त 1500 दिलं जाते. यासाठी मी 2-3 मीटिंग घेतलं आहे शिंदेसाहेबाकडे. मीटिंगमध्ये हो पण म्हटलं इतिवृत्त आमच्याकडे आहे, आज देतो उद्या देतो, पण ते दिलं नाही. निवडणूक लागली आणि वेळेवर भेटत नाही. असे अनेक प्रश्न आहे. साधं साहित्य जे आहे आता 3 चाकी सायकलमुळं धरलं का 4000 सायकल होतं 3000ची. ज्याला 2 पायाने त्याला दिलं जातं तर ते दुसरा हात पण कामातून जातं. म्हणजे पहिले 2 पाय गेलेले त्या सायकलनं दुसरा हात चालला जातो. त्यासाठी त्या सायकलवर पण बॅन आणलं पाहिजे. एज्युकेशन, हेल्थ, रोजगार यासाठी खरं तर मला असं म्हणायचं आहे का लाडकी बहीण तुम्ही एका दिवशी 2 महिन्यात 1 करोड केलं आहे आणि दिव्यांगाचा अर्ज पास करायला तुम्हाला वर्ष लागतं. संजय गांधीची समिती आहे, ते ठेवावं लागतं, त्रुट्या पाहिल्या जातं. 1-1, 2-2 वर्ष ते मंजूर केल्या जात नाही. ही विटंबना आहे. एका इकडे तुम्ही आम्हाला धर्म सांगायचा, मग आम्ही म्हणतोय का दिव्यांग काही हिंदू नाही आहे. बटेंगे तो कटेंगे असं म्हणता. बटेंगे तो हिंदू दिव्यांग कटेंगा अशी अवस्था आली आहे. ह्या हिंदू दिव्यांगाकडे तुम्ही पाहणार का नाही पाहणार. तो तुमच्याच धर्मातला आमच्याच धर्मातला आहे, तो हिंदू बांधवच आहे. त्या हिंदू बांधवाची ही विटंबना तुम्ही कशी सहन करणार आहे. मतं घेताना तुम्हाला हे हिंदू दिसतं आणि मदत करताना मात्र ते हिंदू दिसत नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकायचा आहे. मी महाराष्ट्रभर दौरा करतो आहे आणि येत्या काळात एक मोठं आंदोलन दिव्यांग आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्माण करू. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असते तर कुठेतरी ह्या गोष्टींना जास्त चालना मिळाल्याची तुम्हाला काय वाटतं. त्यांनी 2-3 वेळा बैठकी घेतल्या. फडणवीस साहेबांकडे पण मी नेहमी मॅसेज करतो आहे का किमान तुम्ही आल्या मानधन तर 5 तारखेच्या आत द्यावं. अजितदादानं म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत जर मानधन भेटलं नाही दिव्यांगांना
तर आम्ही वित्त सचिवाचा वेतन थांबवू. अजितदादाचा वादा गेला. वित्त सचिवाचं तर वेतन थांबलंच नाही. दिव्यांगाला आत्ता 3 महिने झाले पण मानधन भेटलं नाही. लाडकी बहिणीचं मानधन तुम्ही देता चांगलं आहे, तुम्ही 2 महिने अगोदरचं देता. म्हणजे सत्ता ज्यामुळं भेटतं तेच आमचे, किंवा ज्या लाडकी बहिणीमुळं सत्ता आली असं तुम्ही म्हणत असाल आणि मग यांना सगळ्यांना वाऱ्यावर टाकत असाल तर हा काही हिंदू धर्म शिकत नाही. पण शिंदे साहेबांना ह्या बाबतीत निर्णय घेतले होते, फास्ट व्हायचे सगळ्या गोष्टी. शिंदे साहेबांमध्ये तो एक आम्ही चांगुलपणा पाहिला. मला वाटते देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्याची जी काही ताकद त्यांनी ठेवली ती खरं तर अलौकिकच आहे. मानावं तेवढे उपकार त्यांचे कमीच आहे. परंतु निवळ दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन चालणार नाही. अजूनही तालुक्यावर कार्यालय नाही, जिल्ह्यावर कार्यालय नाही. 2000 पदाची मंजुरात आम्ही घेतली, आंदोलन केलं होतं, त्याची मंजुरात घेतली. मंजूर झाल्यानंतर ती पदच भरली नाही. आणि मग असे अनेक प्रश्न आहे. मूकबधिरांचे प्रश्न आहे, अंधांचे प्रश्न आहे, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही. त्या दिव्यांग बांधवाचं आणि शेतकऱ्याचं आंदोलन मोठं उभं राहावं आणि पांडुरंगाचे आशीर्वाद आमच्यासोबत राहून पहिली मीटिंग इथं घेतो आहे. उत्तमराव जानकर यांच्याबरोबर हातियाचा एक 100 हे 100 वाली व्यवस्था आहे. मग इमानदार असाल आणि शेतकऱ्याबद्दल कर्जमाफीबद्दल तुम्ही बोललेच होते. अजितदादा म्हणते मला माहीत नाही आणि माणिकराव कृषी मंत्री म्हणते आमच्या बजेटमध्ये तशी व्यवस्था नाही. मग लाज नाही वाटत का तुम्हाला थोडी तरी या गोष्टीची म्हणताना? एकतर तुम्ही देवेंद्रजी तुम्ही सांगितलं मार्चपर्यंत जर पैसे भरले नाही शेतकऱ्यांनी आणि तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर 6% व्याज जे केंद्राचं माफ होतं आहे, केंद्राचे 3% आणि राज्याचे 3%, जे व्याज माफी आहे ते शेतकऱ्याला भेटेल का? ते भेटले नाही तर पुढच्या वर्षी कर्ज भेटणार का शेतकऱ्याला? नाही भेटणार. म्हणजे आहे त्याच्यापेक्षा जास्त खैट टाकताय तुम्ही. पण स्पष्टीकरण तर द्यायला पाहिजे ना. याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे का आम्ही कोणत्या वर्षातलं कर्ज माफ करणार आहे, आताचं करणार, उद्याचं करणार, परवाचं करणार, किती करणार, कोणत्या लोकांचं करणार ते ठरवलं पाहिजे. तुम्ही जर 8वा वेतन आयोग सांगितला आणि कर्जमाफीचं मात्र तुम्हाला सांगायला येत नाही. ज्याचा बोजा सगळ्यात कमी आहे त्याची घोषणा लगेच होते. म्हणजे 7व्या वेतन 8वा वेतन आयोग लागासाठी अजूनही 6 महिने दूर वेळ आहे तरी त्याची घोषणा अगोदर होतं. म्हणजे 10% लोकांची व्यवस्था या देशामध्ये न मागता दिल्या जातं आणि 90% लोक कष्ट करून मरतं. ही या देशातली अत्यंत वाईट अवस्था आहे.